शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूत या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सोलार कंपनी सिरीजमधला हा दुसरा व्हिडिओ. हा जो मागे प्लांट लावलेला दिसत आहे तो ओसवाल कंपनीचा 5 HP चा प्लांट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी ओसवाल कंपनीने 9 सोलार प्लेट इन्स्टॉल केलेले आहेत. या एक प्लेटची कॅपॅसिटी 540 वॅट इतकी करंट जनरेट करते. यामध्ये हे टोटल जो प्लांट आहे तो 4860 वॅटचा टोटल प्लांट आहे. यावर 5 HP सबमर्सिबल अशी मोटर या ठिकाणावर देण्यात आलेली आहे. आता याचं आपण जे काही फाउंडेशन ज्याचं इन्स्टॉलेशन आहे ते आपण या ठिकाणावर पाहणार आहे. सर्वप्रथम मोटरचं जे काही तांत्रिक भाग आहे, टेक्निकली भाग आहे तो समजून घेऊयात. जी काही मोटर आहे ते सबमर्सिबल पंप 5 HP ची मोटर या ठिकाणावर त्यांनी दिलेली आहे. मोटरचं जे स्टेज आहेत म्हणजे मोटर पंप आहे तो 5 त्यांना स्टेज दिलेले आहेत. एका स्टेजची कॅपॅसिटी जी काय आहे ते 25 ते 30 फूट पाणी फोर्स दाबण्याची या ठिकाणी कॅपॅसिटी त्यांनी दिलेली आहे. म्हणजेच बोरमधून जरी पाणी काढायचं झालं तर मिनिमम 150 फुटावरून ते पाणी मोटर त्या ठिकाणावर काढू शकते. आता पाहूया त्याचं जे काही इन्स्टॉलेशन कशा पद्धतीने केलेले आहेत, त्याचं जे काही फाउंडेशन या ठिकाणावर कशा पद्धतीत केलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघू शकता यांचं जे काय आतील स्ट्रक्चर आहे ते अशा पद्धतीत यांचं स्ट्रक्चर आहे. इथे जे काही आहे ते सिमेंटचं त्यांनी फाउंडेशन या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे जे काही ओसवाल कंपनीचे त्यांचे जे प्लेट आहेत या प्लेटसुद्धा जे आहे ते फायबर प्लेट या ठिकाणी आहेत. आणि ॲल्युमिनियमचे जे अँगल आहे त्या अँगलवर त्यांनी ते काही पूर्ण त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे ते उभं केलेलं आहे. आणि प्लेटचा जो काही डाटा असणार आहे तो या ठिकाणावर त्यांनी पूर्णपणे डाटा दिलेला आहे. जे एक प्लेट किती करंट जनरेट करते, त्याचं जे काही ॲम्पियर किती आहे, 12 ॲम्पियरचं जे काही या ठिकाणी 50 ॲम्पियरची प्लेट आहे. यामध्ये 540 इतकं वॅट हे जनरेट करू शकतं. ओसवालचेच हे पॅनल आहेत, प्रॉपर कंपनीचे पॅनल आहेत या ठिकाणी. परंतु या ठिकाणी एक वीक पॉईंट असा आहे की यामध्ये जो काही अँगलचे प्रमाण दिलेलं आहे ते या कंपनीनं खूपच काही कमी दिलेलं आहे. बघा इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही वानेराने यांनी उड्या मारल्याच्या नंतर जे काही याचं प्लेटचं वाकण्याचं प्रमाण आहे तर या ठिकाणी ते होत आहे. बघा शेतकरी बांधवांना तुम्हाला दाखवू इच्छितो की ज्यावेळेस वरतून वानेरानं उडी मारली त्यावेळेस ही प्लेट या ठिकाणी वीक झालेली आहे, ही प्लेट वाकलेली आहे. बघा या ठिकाणी कंपनीनं एखादा अँगल जर दिला या दोन्हीच्या मध्ये तर हे अशा पद्धतीत हे नुकसान इथे होणार नाही. कारण यामध्ये काय होतं, वरतून उडी मारल्याच्या नंतर हे या ठिकाणी हे प्लेट वाकून गेली. आता वीक डॅमेज तर झाली नाही, परंतु याचं जे काही करंट जनरेट करण्याची ताकद ती कमी होणारच आहे. तर त्यासाठी कंपनीने थोडीशी दक्षता घ्यायला हवी यामध्ये की भविष्यात शेतकऱ्यांना सुद्धा याचे प्रॉब्लेम होणार नाही आणि कंपनीला सुद्धा ही प्लेट वारंवार बदलून दिल्याचं जे काही आहे ते या ठिकाणी होणार नाही. बघा जे काही आहे सेम स्ट्रक्चर प्रत्येक कंपनीचं आहे. नट बोल्टामध्ये टाईट केलेले आहेत हे स्ट्रक्चर. या ठिकाणी ज्या प्लेट आहेत त्या क्लिपद्वारे या जे सांगाडा आहे याच्याशी फिट केलेले आहेत. या ठिकाणाहून तुम्ही सोलरची जे काही आहे दिशा तुम्ही बदलू शकता. ह्या पिन हे करून तुम्ही याला खालीवरी करायचं ते करू शकता. आता हे कंट्रोलर जर बघायचा झाला तर याचा कंट्रोलर जो आहे तो अशा पद्धतीत या ठिकाणी कंट्रोलर दिलेला आहे. या ठिकाणावरून परमनंट करंट बंद करण्यासाठी यांनी एक MCB बॉक्स येथे दिलेला आहे. तुम्ही चालू बंद या ठिकाणाहून सुद्धा करू शकता. जर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पंप बंद ठेवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणाहून परमनंट करंट बंद करू शकता. म्हणजे कंट्रोलरमध्ये यापुढे करंट जाणार नाही. कोणी ऑन ऑफचं बटन प्रेस केलं तरी सुद्धा या ठिकाणी जे काय आहे ते तुमची मोटर पंप ऑन होणार नाही. आता इथे हे स्टार्टर आहे. स्टार्टरवर जे काही आहे ते त्यांचं डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये आपल्याला उन्हामुळे इथं दिसू शकत नाही. डिस्प्लेमध्ये सर्व काही या ठिकाणी दाखवलं जातं की मोटर सध्या चालू आहे, बंद आहे, त्यानंतर तुम्ही किती ॲम्पियर घेते हे सर्व काही या ठिकाणावर पाहायला मिळतं. परंतु जे काही आहे ते उन्हाचं प्रमाण इथं असल्या कारणानं हे डिस्प्ले नाही दिसणार. सोबतच ही प्लेट सुद्धा त्यांनी दिलेली आहे. याच्यामध्ये त्यांचं काही कस्टमर केअर नंबर आहे आणि जे काही मेल ID आहे कंपनीचा हे त्यांनी दिलेला आहे. आणि महाडिस्कॉमचं जे काही महावितरणचं इथं लोगो आहे यांनी या ठिकाणावर ते तुम्हाला एक प्लेट दिली आहे. ती प्लेट त्यांनी स्टार्टरला लावलेली नाही आहे. तर अशा पद्धतीत हे ओसवाल कंपनीनं जे काही आहे स्ट्रक्चर त्यांचं या ठिकाणावर उभं केलेलं आहे. आता पाहूयात की मोटरचं पाणी मारण्याची कॅपॅसिटी कशी आहे, पाणी किती फोर्सने मारते ते मोटर ऑन करून आपण प्रत्यक्षात त्याचं बघूयात. या ठिकाणावर येथून आपण मोटर ऑन करू शकतो. मोटर ऑन केल्यानंतर जे काय आहे ते डिस्प्लेवर तुमचं दाखवू शकतं. इथं दाखवतं मोटर ऑन झाली आहे किंवा काय आहे की मोटरचं सद्यस्थितीत काय म्हणजे ड्राय वगैरे कोरडी फिरते का काय करते हे सर्व या ठिकाणावर दाखवून जातं. आणि हा जो कंट्रोलर आहे
आहे, याला GPS आहे, मोबाईलद्वारे सुद्धा तुम्ही याला कंट्रोल करू शकता, ऑन ऑफ करू शकता. म्हणजे जे काही आहे या ठिकाणी हा कधी चोरी झाला किंवा काही याला हे झालं कोणी नेला तर पूर्णपणे याचा हा कंट्रोलर आहे ते GPS याला कनेक्ट आहे. त्यामुळे हा मोबाईलद्वारे ऑपरेट सुद्धा करू शकतो आणि ह्या चोरी होण्याची पण जास्त याची भीती नाही. आता बघा पंप हा ऑन झालेला आहे आणि बघू शकता पाण्याचा जो फ्लो आहे तो या ठिकाणावर अशा पद्धतीत मोटर जे काय आहे ते पाणी मारत आहे. या ठिकाणी आपल्याला जी ही डिलिव्हरी आहे तर 75 mm म्हणजे 2.5 इंची पाईप आहे. या ठिकाणावरून जे काही पाणी आहे ते अत्यंत प्रेशरनं पाणी या पंपाचं येत आहे. विहिरीवर पंप आहे आणि बऱ्यापैकी पाणी हा मारत आहे. मित्रांनो बघा, हे होतं ओसवाल कंपनीच्या सोलर पंपाचं जे काही स्ट्रक्चर थोडक्यात आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ओसवाल कंपनीचं जर सोलर तुम्ही घेत असाल तर अशा पद्धतीचं याचं स्ट्रक्चर आहे, अशा पद्धतीचं जे काही फाउंडेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणावर येणार आहे. तर त्यामुळं तुम्हाला हे आपण दाखवलेलं आहे. आता याच्या तक्रारी काय आहेत, याचं जे काही याची तांत्रिक अडचण आली, तांत्रिक बिघाड झाली, यावर याच्या तक्रारी कुठं करायच्या आहेत तर त्यांचे नंबर, टोल फ्री नंबर वगैरे त्यांनी त्या ठिकाणावर दिलेच आहेत. तर सोलर जे काही ओसवाल कंपनीचं सोलर तुम्ही जर बसवत असाल तर या ठिकाणी अशा पद्धतीत तुम्हाला स्ट्रक्चर येणार आहे. आता यामध्ये जे काय आहे की वानेरानं उडी मारल्याच्या नंतर जे काही प्लेट खराब झाल्यात किंवा काही हे झाल्यात, याचा इन्शुरन्स आहे, इन्शुरन्समध्ये ह्या प्लेट बदलून मिळतील, याची तक्रार करावी लागेल तुम्हाला. या ठिकाणी वानेरानं उडी मारल्या कारणाने एक प्लेट या ठिकाणावर डॅमेज झालेली आहे. आता ती तक्रार करावी लागेल. तक्रार केल्याच्या नंतर त्यांचे जे काही लोक येतील ते पाहून जातील, त्यानंतर तुम्हाला ती प्लेट बदलून दिली जाईल. अशा पद्धतीत याचं जे काही आहे ते पुढचं प्रोसिजर याचा असणार आहे. एकंदरीत तुम्ही जर ओसवाल कंपनीचा पंप घेत असाल तर पूर्णपणे अशाच पद्धतीत तुम्हाला स्ट्रक्चर दिलं जाईल, हे एक लक्षात ठेवा. धन्यवाद.